नागपूरमधनं एक मोठी बातमी हाती येते। नागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यात जवळी गावाच्या जवळ धामणगाव इथे प्रचंड मोठी आग लागली। आगीमध्ये गावातील 50 घरं जळून खाक झाल्याची माहिती आहे। स्थानिक आमदार संजय मेश्राम यांनी गावातली 50 घरं जळून गेल्याची पुष्टी केली आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे। पण आगीची व्यापकता या दृश्यांमधून आपल्याला समजू शकते। अत्यंत भीषण अशा प्रकारची ही आग। एवढंच नाही तर नागपूर शहरातून सुद्धा आगीचे काही बंब आग विझवण्यासाठी तातडीनं इथे पोहोचले आहेत। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रवीण, अत्यंत भीषण आग आहे ही, सविस्तर सांग। नागपूर पासून 70 किलोमीटर दूर अंतरावर भिवापूर तालुक्यामध्ये हे गाव आहे। या गावाचं नाव धामणगाव आहे। जवळी एक गाव आहे। हे धामणगाव जे आहे ते 500 घरांचं गाव आहे आणि या गावामध्ये पहिले एका घराला आग लागली। ही आग कशामुळे लागली, उन्हामुळे लागली किंवा काही पेटवलं होतं तिथे, काही स्वयंपाक सुरू होता त्यामुळे लागली, या संदर्भामध्ये चौकशी सध्या सुरू आहे। पण आता आग विझवणं प्राथमिकता आहे। 50 पेक्षाही जास्त घरं जळाल्याची माहिती संजय मेश्राम जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी दिली आहे। अद्यापपर्यंत कोणतीही या ठिकाणी कॅज्युअलिटी झालेली नाहीये। कोणत्याही या ठिकाणी कोणाला दुखापत झाली नाहीये, ही यातली एक चांगली गोष्ट म्हणावं लागेल। पण 50 पेक्षाही जास्त घरं जे आहेत ते आता या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहे। नागपूर आणि आसपास WCL वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड इथून सुद्धा अग्निशामक दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या बोलवण्यात आल्या आहे। एक धक्कादायक बाब अशी आहे याच्यामध्ये की ग्रामपंचायतच्या ज्या पाण्याच्या टाक्या होत्या त्या काही फुल नव्हत्या, त्यामुळे त्यात जर पाणी असतं जवळी या गावच्या तर ही आग वेळीच विझवता आली असती। पण त्या टाक्या रिकाम्या असल्यामुळे ही आग जी आहे ही आग आटोक्यात आणायला वेळ लागत आहे। आता जवळपास 80% आग जी आहे ती विझली आहे। 20% आग आता विझायची आहे। अजून 4-5 गाड्या लागतील असं त्यांचं म्हणणं आहे। तिथे जे अग्निशमन जे लोक आहे, कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यामुळे एकंदरीतच आता नागपूर, उमरेड, भिवापूर आसपासचे जे गावं आहेत त्या ठिकाणून नगर परिषदांच्या अग्निशमकच्या बंब आणि गाड्या इथे पोहोचलेत। प्रवीण, आपण अपेक्षा करूयात की आग लवकरात लवकर विझेल आणि कमीत कमी नुकसान लोकांचं झालेलं असेल अशी आपण प्रार्थना करूयात। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।